नमस्कार शिक्षक मित्र हो. आपण स्तर 6 करिता एकूण 4 कृती पाहिल्या आहेत. या चारही कृतींचा क्रम विचारात घेता तो सोप्याकडून कठीणाकडे जात असल्याचे आढळते. 2 ते 3 शब्दांचा समावेश असलेले विरामचिन्ह युक्त सोपे वाक्य विद्यार्थी वाचतो. हा आपला स्तर क्रमांक 6 आहे. प्रत्येक कृतीत अर्थातच आपणाला हे ध्यानी घेणे आवश्यक आहे की वाचनासाठी आपण जी वाक्य बनवणार आहोत त्यात जोडाक्षर असणार नाही. विरामचिन्ह असलेच पाहिजे. तसेच वाक्य 2 ते 3 शब्दांचे असले पाहिजे. शब्द परिचित असणे आवश्यक आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील किंवा पाठ्यपुस्तकातील शब्दांचा वापर करणे अनिवार्य ठरते. आतापर्यंत चारही कृतींचा विचार करता ते आनंददायी व विद्यार्थ्याला कृतीप्रवण करणारे आहेत. तर 6ला केंद्रस्थानी ठेवून शिक्षकांनी कृती योजलेला आहे. त्याचा निश्चित असा क्रम लावलेला आहे. जसे की वाक्य वाचणे, वर्णनात्मक वाक्य वाचणे, ठोकळ्यांच्या आधारे वाक्य बनवून मग ते वाचणे, शब्दकोड्यातील विखुरलेल्या शब्दांचा शोध घेऊन वाक्य बनवणे आणि वाचणे. या 4 स्तरांच्या नंतर आपण कृती क्रमांक 5 कडे वळत आहोत. यामध्ये शब्द साम्य शोधून शब्द साम्यानुसार शब्द शोधणे वाचन संबंधित आहे. म्हणून या कृतीला आपण नाव देऊया मॅचिंग शब्द. चला तर मग पाहूया कृती कशी करायची ती. या कृतीमध्ये शिक्षक सर्वप्रथम काही शब्दपट्ट्या तयार करतील. शब्दपट्ट्यावरील शब्द दैनंदिन जीवनातील किंवा पाठ्यपुस्तकातील असतील. त्यानंतर सदर शब्द पट्ट्यातील शब्द वापरून विरामचिन्हयुक्त 2 ते 3 शब्दांचे वाक्य बनवतील. या वाक्यपट्ट्या एका तबकात ठेवतील. शिक्षक प्रथम सूचना देतील. लिहिलेल्या वाक्यपट्ट्यांचे तबक विद्यार्थ्यांच्या गटाकडे देतील. शिक्षक सूचना देतील की मी वाचलेला शब्द ऐका व तो शब्द असलेली वाक्यपट्टी तबकामध्ये शोधा. सदर सूचनेनुसार शिक्षक शब्दपट्टीवरील शब्द वाचतील. शब्दपट्टीवरील शिक्षकांनी वाचलेला शब्द विद्यार्थी ऐकतील व तबकामध्ये असलेल्या वाक्यपट्ट्यांमध्ये शिक्षकांनी उच्चारलेला शब्द असलेली वाक्यपट्टी विद्यार्थी शोधतील. साम्य शब्द दर्शवणारी वाक्यपट्टी मिळाल्यावर सदर पट्टी शिक्षकाकडे सुपूर्द करतील. सदर पट्टी शिक्षक आरोह अवरोहांसह प्रकट वाचन करून दाखवतील. त्यानंतर ज्या विद्यार्थ्याने ती वाक्यपट्टी शोधली तो विद्यार्थी पट्टीवरील वाक्य वाचेल. त्यानंतर इतर विद्यार्थी सुद्धा त्याचे अनुवाचन करतील, त्या पट्टीचं उच्चारण करतील. हे उच्चारण करत असताना विद्यार्थ्यांच्या हातात असलेली पट्टी ते पाहत असतील. असे सर्व शब्द आणि वाक्यपट्ट्या संपेपर्यंत कृती सुरू राहील. या कृतीमध्ये शिक्षकांचे प्रकट वाचन हे आरोह अवरोहासह म्हणजेच स्वल्प विरामाचा योग्य वापर करून उच्चारलेले असेल. आवश्यकता भासल्यास गरजेनुसार शिक्षकाने एकाच पट्टीचे वाचन 2 ते 3 वेळा करावे. विरामचिन्हातून व्यक्त होणाऱ्या शब्दांना अर्थ देणाऱ्या भावना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्यास विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागू शकेल. तसेच वाचनाची गती वाढू शकेल. सदर कृती करत असताना शब्द ओळखण्याची सवय लागते. तसेच दैनंदिन जीवनातील वापरातील शब्द हे वाचनात म्हणजेच अभ्यासात आहेत हे ध्यानी आल्यामुळे विद्यार्थ्यांचा हुरूप वाढेल. हजेरीचे प्रमाणही टिकून राहील. कालांतराने दिलेल्या शब्दाचा वापर करून वाक्य बनवा व त्यात विरामचिन्हाचा योग्य त्या ठिकाणी वापर करा. हा लेखी स्वाध्यायही आपण देऊ शकतो. म्हणजेच वाचनाकडून लेखनाकडे नेणारी अशी ही कृती आहे. यानंतर असलेल्या 7व्या स्तरामध्ये जोडाक्षरयुक्त शब्दाचा वापर अपेक्षित आहे. त्यामुळे जोडाक्षरयुक्त शब्द वापरून विरामचिन्हयुक्त वाक्यपट्टीचे वाचन घेणे सुद्धा सुलभ ठरेल. यामुळे वाचनाचीही गती वाढेल. याकरिता आपण ही कृती मनपूर्वक करावी. कृती पुढील प्रमाणे. जसे की शिक्षक शब्द देत आहेत भाजी. शिक्षकांनी भाजी हा शब्द उच्चारलेला आहे. दुसरा परत घेते. शिक्षक पुढील उदाहरणार्थ शिक्षक पुढील परत घेते. उदाहरणार्थ शिक्षक पुढील प्रमाणे काही शब्द देतील. जसे की भाजी, गाय, चेंडू, फुले, चहा, भिंत, ऐकणे अशा प्रकारचे विविध शब्द असलेल्या पट्ट्या शिक्षक तयार करतील. प्रत्येक पट्टी शब्दपट्टीचे वाचन घेतील. त्याच वेळी विद्यार्थी आपल्याकडे असलेल्या वाक्यपट्ट्यांमध्ये तबकामध्ये तो शब्द असलेली वाक्यपट्टी शोधतील. जसे की शिक्षकांनी उच्चारले भाजी, विद्यार्थी शोधतील भाजी हा शब्द असलेले वाक्य आहे.
करटोली रानभाजी आहे. या पट्टीचं वाचन शिक्षकही करतील आणि शिक्षकांमागे विद्यार्थी सुद्धा या पट्टीचं वाचन करतील. अशा प्रकारे विविध शब्दांचं आणि वाक्यपट्ट्यांचं मॅचिंग करून विद्यार्थी वाचन सराव सहज करू शकतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.